जवळ पैसे होते, पोरीच्या शाळेत भरून टाकले. 2 दिवसावर रिक्षाचा हप्ता आलाय. परवा दिवशी हप्ता भरायचा आहे. कुठून पैसे मॅनेज करू? कुणाकडून कर्ज घेऊ? 2-3 महिन्याला कर्जच घ्यावं लागतंय. रिक्षाचा धंदा पण व्हाय नाही. काय परिस्थिती आली. मराठी शाळा नको म्हणून पोरीला इंग्लिश शाळेत टाकलं. काहीतरी भविष्य घडेल त्या लेकराचं, काहीतरी करून दाखवून या आशेनं. पण आता तर माझ्याच अंगलट येताना दिसतंय. परत शेवटी कर्जच काढावं लागणार. देवा, काहीतरी मार्ग दाखव. हो. काय हो, काय झालेलं आहे? तोंड सुकलंय. काय सांगू तुला, रिक्षाचा हप्ता आलाय 2 दिवसावर. तिघा चौघांना पैसे मागितले, कोण पैसे द्यायला तयार नाही. होते ते पैसे ह्याच्या शाळेत भरले, रिक्षाचा हप्ता कुठून भरू? लय टेन्शन आलं. नका टेन्शन घेऊ, मी आहे ना, आहेत माझ्याकडे पैसे. तुझ्याकडे कसले पैसे? अहो, तुम्हीच दिलेले भाजीला वगैरे नाही का, त्याच्यातले सासून ठेवलेत मी, थोडेफार देते मी. डॅडी मी पण पैसे जमा केले, तुम्हाला राहू द्या. अरे वा, तू पण जमा केले? हा.